बोलण्याचं माध्यम माझं मराठीत इंग्लिशमध्ये जसं आपल्याला पाहिजे असेल तसं तरी माझ्या डावीकडे माझे ज्येष्ठ पुत्र अमित परांजपे आहेत. अमित हा जवळजवळ 12 वर्ष माझ्याबरोबर आहे आणि खूप चांगलं काम तो माझ्याबरोबर करतोय. अथर्शीची संकल्पना ही 2000 साली पी.जी. देशमुख जे आपले सेक्रेटरी होते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे चीफ सेक्रेटरी होते, आणि डॉक्टर शरदचंद्र गोखले जे एक सोशल सायंटिस्ट होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्शीची संकल्पना सुरुवात झाली. 2001 साली त्याचा कोनशिला समारंभ आपले भूतपूर्व प्रेसिडेंट व्यंकटरमणजी यांच्या हस्ते झाला आणि तेव्हा आम्ही एक वडाचं झाड लावलं होतं. आज ते 25 वर्षाचं वडाचं सॅपलिंग आहे, त्याचा मोठा वटवृक्ष झालाय आणि खरंच त्यांच्या मार्गदर्शनाने ही जी संकल्पना आम्ही केली होती ती सुद्धा फार छान लोकांनी आत्मसात केली. पहिली अथर्शी जेव्हा तयार झाली तेव्हा वृद्धाश्रम ही संकल्पना होती. हा जो टाबू होता म्हणजे तो बदलून गेला आणि अतिशय चैतन्य असलेली ज्याला म्हणतो हॅसलफाईड, डिग्निफाईड, जॉयफुल लाईफ हे ज्येष्ठांना आम्ही देऊ शकलो. या 25 वर्षामध्ये 17 वेगवेगळ्या अथर्शीज आम्ही पूर्ण केल्या आणि त्याच्यामधून आज जवळजवळ 5000 ज्येष्ठ नागरिकांची आम्ही सेवा करतोय. ही संकल्पना जरी परदेशातून आलेली असली तरी आजपर्यंत म्हणजे ती एवढी ज्याला म्हणूया की कस्टमाइज करणं किंवा भारतीय नागरिकांना आवडेल अशी करणं हे एक चॅलेंज होतं. एजिंग इन प्लेस म्हणतो, कारण का जसं तुमचं वय वाढतं तसं तुमचं चालणं कमी होतं आणि त्या दृष्टीने सगळ्या म्हणजे घराची रचना, प्रत्येक गोष्टीची रचना करणं, तिथे लाईफस्टाईल किंवा जीवनशैली अतिशय चांगली असावी अशा दृष्टीने प्रत्येक अथर्शीमध्ये आम्ही स्विमिंग पूल पण केले. पण स्विमिंग पूल केले पण त्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांना करता येईल त्या दृष्टीने त्याच्यात खूप बदल केले. असं म्हणजे प्रत्येक कॉरिडॉरमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये बदल तर केलाच, पण सर्वात महत्त्वाचं झालं ते त्यांना अभिमानाने राहता येईल, इंडिपेंडंटली राहता येईल असं आयुष्य आम्ही देऊ शकलो. आणि आज मी तुम्हाला नक्की सांगेन की कुठच्याही आमच्या अतिशयकरांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि ते भरभरून गोष्टी सांगतील अथर्शीमध्ये.